जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि त्यावर विश्लेषण केले आहे सांगली येथील श्री विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे यांनी. आज आपण 20व्या श्लोकाचे विश्लेषण ऐकणार आहोत. बहु हिंपुटी होई जे मायपोटी, नको रे बाबा तो गर्भवास. मनुष्य आयुष्यभर आपल्याच मस्तीत जगत असतो. आपण करते आहोत असे त्याला वाटत असते. शरीरात जोश असेल तोपर्यंत तो मनमानी करत राहतो. पुढे केव्हा तरी ईश्वर कृपेने त्याचा संत साहित्याशी संबंध येतो. त्यावरून त्याच्या लक्षात येते की चालू आयुष्यात आलेली संकटे, दुःखद घटना या गतजन्मीच्या वाईट कृत्याचे फळ म्हणून आपल्या वाट्याला आलेले आहेत. मग तो म्हणतो, मी या जन्मी चांगला वागेन म्हणजे पुढील जन्मी चांगल्या गोष्टी वाट्याला येतील. इतक्या सहजपणे तो पुढील जन्माच्या गोष्टी करत असतो. पुढील जन्मी चांगल्या गोष्टी वाट्याला येण्यापूर्वी गर्भवासात कोणते दुःख भोगायला लागते त्याची जाणीव त्याला समर्थ पुढील श्लोकात करून देत आहेत. ते म्हणतात, बहु हिंपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी, निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. जय जय रघुवीर समर्थ. माणसाचा पुनर्जन्म हाच मुळी गतजन्मीचे भोग भोगण्यासाठी होत असतो. त्यातील सगळ्यात मोठा भोग म्हणजे गर्भवास. जन्माला येण्यापूर्वी मातेच्या उदरात त्याला राहावे लागते. हा मोठा यातनादायक काळ असतो. तेथूनच माणसाच्या भोगांना सुरुवात होते. अत्यंत दयनीय अवस्थेत त्याला त्या गर्भात 9 महिने 9 दिवस हिंपुटी होऊन म्हणजे अत्यंत दीनवाणेपणाने कोंडलेल्या अवस्थेत राहावे लागते. ती जागा अतिशय चिंचोळी असून तेथे संपूर्ण अंधार असतो. तेथे त्याला कोणतीही हालचाल करायला वाव नसतो. त्यात विशेष म्हणजे त्याला तेथे खाली डोके वर पाय अशा अवस्थेत काळ घालवावा लागतो. मातेने डोहाळ्याच्या नावाखाली खाल्लेल्या तिखट, जळजळीत, तेलकट अशा पदार्थांमुळे नाजूक कोवळी कातडी भाजून निघते. यापेक्षा दुःखद काय असेल? शेवटी मूत्रमार्गाने या जगात प्रवेश होतो. आपण सगळ्यांनी या यातना एकदा भोगलेल्या आहेत. हे सगळे लक्षात घेतल्यावर नको रे बाबा तो गर्भवास असे कुणालाही वाटेल. तो टाळण्यासाठी चालू जन्मात निरपेक्षतेने कर्म करावे म्हणजे पुनर्जन्म टळेल आणि गर्भवासाच्या यातना पुन्हा भोगाव्या लागणार नाहीत. जय जय रघुवीर समर्थ.